नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गरुड झेप 2.0 या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणावर आधारित असे 25 प्रश्न बघणार आहे, जे की पोलीस भरतीला विचारण्यात आलेले आहे. तर कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला याच्यातून निश्चितच तुम्हाला एक एक्झामचा पॅटर्न कळेल, कशाप्रकारे प्रश्न विचारतात पोलीस भरतीला. त्या दृष्टीने तुम्हाला तयारी करण्यास सोपं जाईल. तर चला, तुमचा वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो आणि 25 पैकी तुमचे किती बरोबर येतात हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे पहिला. या ठिकाणी दिलेल्या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत या ठिकाणी सांगायचं. इथं चक्रवर्ती शब्द दिलेला आहे, तर याच्यात किती व्यंजने आहे या ठिकाणी सांगायचं आहे. तर मी डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला काय सांगेल या ठिकाणी ॲन्सर सांगतो फटाफट. या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे 6 व्यंजने आहेत. तुम्हाला या चक्रवर्ती शब्दाची फोड करावी लागते. कशाप्रकारे फोड करावं लागेल? च अधिक अ अधिक क अधिक र अधिक व अधिक अ अधिक असं फोड करावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला असे एक एक व्यंजन मोजावं लागेल. 1 2 3 4 असे एकूण किती आहे? एकूण याच्यात 6 व्यंजने आहे टोटल. असे जर तुम्ही फोड करून मोजले तर याच्यात टोटल 6 व्यंजने भरतात. त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी व्यंजनाच्या ऐवजी तुम्हाला स्वर पण विचारू शकतात. स्वर किती आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न आहे तुमच्यासमोर. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखायचा आहे. हे जे वर्ण दिलेले आहे अ आणि आ, हे काय वर्ण आहे? ओष्ठ्य आहे, दंत तालव्य, मूर्धन्य का कंठ्य आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे हे आहे दंत तालव्य. काय रे? नाही, सॉरी, कंठ्य आहे. कारण की क वर्गातील आहे कंठ्य तालव्य. हे जे आहे हे कंठ्य वर्णातले आहे. क ख ग घ, त्याचबरोबर अ आ, कंठ्य वर्ण आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी 3 नंबरचा प्रश्न आहे. जगन्नियता या शब्दाची योग्य संधी फोड करून शब्द ओळखायचा आहे. म्हणजे याच्या संधीची आपण जर फोड केली तर काय होईल? जगत अधिक नियतता. काय रे? जगत अधिक नियतता म्हणजे याचे पर्याय क्रमांक जे आहे 2 नंबर, त्याचं बरोबर उत्तर आहे जगत अधिक नियतता. याची संधीची फोड होईल, मग होईल जगन्नियता. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4 नंबरचा आहे. पुढील शब्द पाहून त्याच संधीचा शब्द ओळखायचा आहे. गत्यंतर सारखाच एक सेम शब्द आहे, तर तो कोणत्या कशा प्रकारचा आहे? जसं की गत्यंतर हा संधीचा शब्द आहे एक, त्याच प्रकारे त्याचा रायमिंग म्हणजे सिमिलर होईल या ठिकाणी ओळखायचं आहे. गत्यंतर सारखा सिमिलर आहे. पर्याय क्रमांक 4 नंबरचं 4 अत्यानंद. काय? अत्यानंद, लक्षात ठेवायचं आहे. गत्यंतर सारखा कोणता आहे रे या ठिकाणी? अत्यानंद, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी 5 नंबरचा प्रश्न आहे. कल्याणेश्वर या शब्दाचा काय करायचा आहे? विग्रह ओळखायचा आहे. तर याचा विग्रह काय होईल? कल्याण करणारा ईश्वर म्हणजेच काय रे? कल्याणेश्वर. कल्याणेश्वरचा जो विग्रह आहे तो होईल कल्याण करणारा ईश्वर, तो असतो कल्याणेश्वर, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी 6 नंबरचा आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला भाववाचक नाम ओळखायचं आहे. तर भाववाचक नाम कोणतं आहे? शरद आहे, पुस्तक आहे, झाडे का उंची? तर याचं बरोबर उत्तर होणार आहे उंची. या ठिकाणी भाववाचक नाम आहे, कारण की त्या ठिकाणी काय लागलेलं आहे? यत्व पन पणा ताई की गिरी वा, या ठिकाणी ई प्रत्यय लागलेला आहे उंचीला. कोणता? ई प्रत्यय, लक्षात ठेवायचं आहे. कोणकोणते प्रत्यय भाववाचक नामामध्ये असते? य, त्व, पन, पणा, ताई की गिरी वा, हे जर शब्द प्रत्यय लागत असले तर त्याला काय म्हणतात? भाववाचक नाम म्हणतात. त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी समोरचा प्रश्न आहे. दिवाळीत इरेज करून घेतो. या ठिकाणी दिवाळीत पणत्या लावतात वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखायचं आहे. पणत्या एकवचनी, द्विवचनी, बहुवचनी का अनवचनी? तर ह्याचं हे उत्तर होणार नाही, बहुवचन पण होणार नाही. एकवचन आहे का द्विवचन आहे ह्या ठिकाणी सांगायचं आहे. तर पणत्या जे हे आहे बहुवचन. सॉरी, बहुवचन म्हणजे बहुवचनालाच काय म्हणतो आपण? अनेक वचन म्हणतो. बहुवचनाला काय म्हणतो रे? अनेक वचन, लक्षात ठेवायचं. एकवचन ह्या ठिकाणी अनेक वचन होईल, लक्षात ठेवायचे. बहुवचनच्या ऐवजी अनेक वचन ह्या ठिकाणी येत असते. पर्याय क्रमांक 3 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, 8 नंबरचा प्रश्न आहे. हार या शब्दाचा अनेकवचनी पर्याय ओळखायचा आहे. हारचा अनेकवचनी जर केलं तर काय येईल रे? तर या ठिकाणी हारचं जर अनेकवचन केलं तर हारच येईल. एक वचनामध्ये सुद्धा हार हे हारच असतं आणि 2 वचन पण. 1 हार आणला, 2 हार आणले, का 4 हार आणले, का 100 हार आणले, तर एक वचन असो, 2 वचन असो का बहुवचन असो, तर हार हा शब्द बदलत नाही. त्या ठिकाणी बघा, कारण की तो नेहमी अनेकवचनीच उच्चारला जातो. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी दिलेल्या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. हंस याचा विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. तर हंसी हा जो आहे याचा विरुद्धलिंगी आहे हंस, हंसी, लक्षात ठेवायचं. विरुद्धलिंगी विचारलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट बघा, भगवान नामाचे स्त्रीलिंगी नाम ओळखायचे आहे. भगवान नामाचे स्त्रीलिंगी काय? भगवती होईल, भगवी होईल का देवयानी होईल का देवी होईल?
तर याचं बरोबर उत्तर आहे भगवान. याचं जे आहे स्त्रीलिंगी नाम याचं होईल भगवती. काय होईल? भगवती. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 11 नंबरचा. या ठिकाणी भागवत या ठिकाणी कार्यकार्थ विभक्ती ओळखायचा आहे. तर भागवत मागे फिरला या ठिकाणी जे भागवत आहे याचा कार्यकार्थ तुम्हाला विभक्तीचा काय ओळखायचा आहे? कार्यकार्थ ओळखायचा आहे. तर बघा या ठिकाणी प्रथमा येते, संबोधन येते का द्वितीय येते का तृतीय येते? तर याचं बरोबर उत्तर आहे प्रथमा. या ठिकाणी भागवत मागे फिरला म्हणजे काय रे? प्रथमा. कारण की याला कोणत्याही प्रकारची विभक्ती लागलेली नाही. प्रथमा आहे विभक्ती याची, कोणत्याही प्रकारचं प्रत्यय लागलेलं नाही, ना संबोधन लागलेलं, ना हाकेचा उल्लेख आहे या ठिकाणी, ना द्वितीय आहे सलानते हे प्रत्यय नाही. त्यानंतर तृतीयानेशी हे पण नाही. त्यामुळे याची होणारे प्रथमा विभक्ती. पर्याय क्रमांक जे आहे त्याचं 1 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यामुळेच अधिक खुलते. या वाक्यातील काय ओळखायचे तुम्हाला? सामान्य रूप ओळखायचं आहे. सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यामुळेच अधिक खुलते. तर या ठिकाणी सामान्य रूप ओळखायचं आहे. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 मोत्यामुळे. काय रे? याला प्रत्यय लागलेलं आहे, हे असतं सामान्य रूप. तुम्हाला जर याचं सामान्य रूप काढायचं असतं मोत्या, हे जे आहे याचं सामान्य रूप होतं मोत्या. कोणतं? मोत्या. लक्षात ठेवायचं आहे मोत्या हे याचं सामान्य रूप आहे. तर त्यांनी विचारलेले ह्या ठिकाणी आपल्याला असं मोत्या हा शब्द फोडून दिलेला नाही, डायरेक्ट मोत्यामुळे दिलेला आहे. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांकाचं 2 नंबरचं उत्तर बरोबर होणार आहे. त्यानंतर 13 नंबरचं बघा, ह्या ठिकाणी अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. सभोवार म्हणजे काय रे? एक स्थल दाखवलेलं आहे. सभोवार म्हणजे या ठिकाणी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे. लक्षात ठेवायचं आहे. काल म्हणजे इथं काळाचा बोध दिसतो का नाही, रीतिवाचक काही क्रिया घडताना दिसते का नाही, परिणाम एखाद्या गोष्टीचा परिणाम वगैरे का नाही, ह्या ठिकाणी सभोवार म्हणजे एक काय रे? स्थळाचा उल्लेख आहे म्हणून हे होणार आहे स्थलवाचक. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी 14 नंबरचा प्रश्न आहे. शब्दयोगी अव्यय शोधा. बघा, उन्हाळ्याच्या वेळी झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला शब्दयोगी ओळखायचा आहे. शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय रे? शब्दाला जोडून येणारा शब्द, त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. तर या ठिकाणी खाली हा जो आहे हा शब्द जोडून आलेला आहे म्हणजे हा शब्दयोगी अव्यय कोणता होणार? याच्यातला झाडाखाली. पर्याय क्रमांक जे आहे 4 नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी बाकी, म्हणून, सबब, जर ही उभयनवी कोणती आहे? बघा यापैकी कोणती उभयनवी अव्यय आहे? पहिली 2 आहे विचारतात. तर हे सर्व प्रकारचे काय उभयनवी अव्ययाचे उदाहरणं आहे. काय रे? बाकी, म्हणून, सबब, जर हे सगळे उभयनवी अव्ययाचे आहे सर्वच. त्यानंतर बघा 16 नंबरचं बघा, वाक्याचा प्रकार ओळखायचा. या ठिकाणी मातेने मुलाला चालवावे. बघा ह्या ठिकाणी मातेने मुलाला चालवावे या ठिकाणी तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे. सकर्मक भावे, अकर्मक भावे, कर्मणी का कर्तरी आहे? तर याचं जे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नंबरचं सकर्मक भावे. कारण की ह्या ठिकाणी कर्म आलेलं आहे वाक्यात मुलाला. लक्षात ठेवायचं आहे. भावे प्रयोग का? तर कर्त्याला बी सुद्धा प्रत्यय आणि कर्माला सुद्धा प्रत्यय आहे. त्यामुळे याचं बरोबर उत्तर होणार आहे सकर्मक भावे प्रयोग. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी मला जिना चढवतो या वाक्यातील प्रकार ओळखायचा आहे. शक्य कर्मणीचं उदाहरण आहे बघा, मला जिना चढवतो. बघा जिना हे कर्म आहे याच्यामध्ये, तर हे होणार आहे शक्य कर्मणीचं एक्झाम्पल. लक्षात ठेवायचे. त्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे. ज्या सामासिक शब्दामध्ये या ठिकाणी विचारलेला आहे समास कोणता आहे? ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता? बघा अव्ययीभाव समासामध्ये पहिल्या पदाचा त्या ठिकाणी बोध होतो. त्यानंतर तत्पुरुष समासामध्ये द्वितीय पदाचा बोध होतो. आणि त्यानंतर कोणकोणतं बघितलं आपण? एक अव्ययीभाव, तत्पुरुष, त्यानंतर एक कोणता बहुव्रीही समास राहतो. लक्षात ठेवायचं आहे. आणि एक बहुव्रीही समासच आणि एक द्वंद्व समास राहतो. हे 4 समासाचे एक्झाम्पल, 4 समासाचे प्रकार आहे. तर या ठिकाणी तिसऱ्याच पदाचा बोध होतो. तर बघा ह्या ठिकाणी बरोबर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 2 नंबरचं. बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्यालाच काय म्हणतात? बहुव्रीही समास. आणि द्वंद्व समाजामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. लक्षात ठेवायचं आहे. विचारलं तुम्हाला परीक्षेमध्ये समासाचे एकूण किती प्रकार पडतात? तर समासाचे एकूण 4 प्रकार पडतात. कोणकोणते? अव्ययीभाव समास, त्यानंतर तत्पुरुष समास पडतो एक, तत्पुरुष समास, त्यानंतर द्वंद्व समास आणि त्यानंतर बहुव्रीही समास. हा जो कर्मधारय समास आहे
हा जो आहे हा तत्पुरुष समासाचा काय रे प्रकार आहे, उपप्रकार आहे तत्पुरुष समासाचा. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी बरोबर उत्तर बहुब्रुवी समास करायचं. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखायचा आहे. तत्सम म्हणजे काय रे संस्कृतमधून जशाच्या तसे आलेला, आणि तद्भव म्हणजे काय संस्कृतमधून मराठी देताना त्याच्या रूपामध्ये बदल झालेला शब्द. तर या ठिकाणी वृक्ष हा जो शब्द आहे संस्कृतमधला जसे तसे आलेला आहे, जो आहे तत्सम शब्द. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न बघा. गजाली हा शब्द रिकाम जागा भाषेतील आहे. गजाली हा जो शब्द आहे कोणत्या भाषेतील आहे, तर हा शब्द आहे कोकणी भाषेतील गजाली शब्द. त्यानंतर नेक्स्ट बघा, खालील वाक्यातील विधेयपूरक ओळखायचं आहे. विधेयपूरक लक्षात ठेवायचं आहे. विधेय म्हणजे काय रे क्रियापदाला आपण विधेय म्हणतो. लक्षात ठेवायचं. विठ्ठलाने मुलांना गुरुदक्षिणा दिली. या ठिकाणी मुलांना गुरुदक्षिणा दिली, विठ्ठलाने मुलांना गुरुदक्षिणा दिली. तर या ठिकाणी विधेयपूरक ओळखायचं आहे. तर विधेयपूरक होणारे गुरुदक्षिणा बघा, विधेय याच्यातलं दिली आहे आणि जे विधेयपूरक आहे ते होणारे गुरुदक्षिणा. 21चं जे आहे एक मिनटं, ह्या ठिकाणी बघा याचं उत्तर होईल गुरुदक्षिणा नाही होणार, याचं उत्तर होईल मुलांना. एक मिनटं याचं बरोबर करा. मुलांना हा जो शब्द आहे विठ्ठलाने गुरुदक्षिणा दिली, याच्या व्यतिरिक्त सुद्धा काय होऊ शकतं, याची क्रिया वाक्य पूर्ण होऊ शकतं. विठ्ठलाने गुरुदक्षिणा दिली असं पण होऊ शकतं, पण विठ्ठलाने मुलांना दिली असं होऊ शकत नाही. त्यामुळे याचं जे बरोबर उत्तर आहे मुलांना. 21 नंबरचं 2 करायचं. मुलांना हे जे आहे हे या वाक्यातलं विधेयपूरक आहे, आणि ही दिली जे आहे हे विधेय आहे आणि विठ्ठलाने हे जे आहे उद्देश्य आहे. काय आहे उद्देश्य, म्हणजे उद्देशाला काय म्हणतो आपण कर्ता म्हणतो. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी हळूहळू या कोणत्या प्रकारचा शब्द आहे, तर तुम्हाला सांगायचं आहे हळूहळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. प्रत्यय साधित आहे, समासिक आहे, उपसर्ग घटित आहे का अभ्यस्त आहे. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे हा आहे अभ्यस्त शब्द आहे. हळूहळू काय रे अभ्यस्त. लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 4 नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी आपण 25 प्रश्न घेणार आहे. 25 प्रश्न आहे टोटल मराठी व्याकरणाचे. या ठिकाणी बघा ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे यासाठी योग्य शब्द ओळखा. ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे त्यालाच काय म्हणतो आपण मासिक म्हणतो, नियतकालिक म्हणतो का साप्ताहिक म्हणतो का दैनिक. तर त्याला काय म्हणतो आपण नियतकालिक. ठराविक काळाने प्रसिद्ध. महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्याला काय म्हणतो आपण मंथली मासिक. साप्ताहिक 7 दिवसाला साप्ताहिक म्हणतो, आणि दैनिक दररोज प्रसिद्ध होणारं दैनिक, जसं की वृत्तपत्र. हलकी वाहने डाव्या बाजूने न्या या अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. हलकी वाहने, हलकीचं काय होईल रे विरुद्धार्थी, तर निश्चितच हलकीचा वाहणार आहे अवजड. लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक 2 नंबरचं. शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. गोविंदने बॅट्समन पदाच्या जालना जिल्हा पोलीस भरती परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला, तर अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. या ठिकाणी प्रथमला काय केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे प्रथम क्रमांक. तर या ठिकाणी हे जे विशेषण आहे संख्या विशेषण आहे, गुणवाचक विशेषण आहे, क्रमवाचक आहे की यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे क्रमवाचक. प्रथम, द्वितीय, तृतीय हे होणारे क्रमवाचक विशेषणाचा प्रकार. लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक जे आहे 3 नंबरचं याचं बरोबर उत्तर होणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण 25 प्रश्न मराठी व्याकरणचे बघितलेले आहे, जे की पोलीस भरतीला विचारण्यात आलेले होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, असेच व्हिडिओ नवीन बघण्यासाठी. बघा हा झाला मराठीचे 25 प्रश्न. याच्यानंतरचा टॉपिक येणार आहे आपला 25 प्रश्नाचा, तो म्हणजे जीकेचा. त्यानंतर याच्यानंतरचा एक पार्ट 3चा व्हिडिओ येईल आपला बुद्धिमत्ताचा. त्याच्यानंतर पार्ट 4 येईल याचा मॅथचा. असे टोटल एका क्वेश्चन पेपरचे आपण 4 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. ज्यांना मराठी बघायचं असलं तर मराठी बघू शकता, जीकेचा बघू शकता, मॅथ, रिझनिंग दोन्ही पण अवेलेबल राहणार आहे. तर सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंक दिलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आणि असेच खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि कमेंट करू शकता की याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे. त्या टॉपिकवर निश्चित तुमची प्रतिक्रिया घेऊन व्हिडिओ बनवण्यात येईल. व्हिडिओ यानंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.